लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. रुक्मिणी मुद्दाम सगळ्यांसमोर सिंधूला टोमणा मारत म्हणते की आता या डॉक्टरीन बाईंनाच बघा, कामाच्या गडबडीमध्ये या स्वतःच्या मुलीला शिस्त लावायच्याच विसरल्या आणि यांची मुलगी सतत आपल्या विनू सोबत असते, त्यामुळे मला नाही असं वाटत की विनू सुद्धा तिच्यासारखाच व्हावा. आणि रुक्मिणीचं हे बोलणं ऐकून सिंधूला वाईट वाटतं. तर राजश्री रुक्मिणीला समजवण्याचा प्रयत्न करते, मात्र रुक्मिणी काही ऐकत नाही. ती विनूला म्हणते की आता तू तुझ्या रूममध्ये जा आणि अभ्यासाला बस. मात्र विनू म्हणतो की आजी प्लीज आम्हाला खेळू दे ना. मात्र रुक्मिणी काही ऐकतच नाही आणि त्यामुळे विनू आणि सावी कान पकडून रुक्मिणीची माफी मागतात. मात्र रुक्मिणी तरीही त्यांना माफ करत नाही आणि त्यामुळे विनू म्हणतो की आजी मी तुझा लाडका नातू आहे ना ग, मग जर मी सॅड झालो तर तुला सुद्धा सॅड वाटेल ना. आणि विनूचं ते बोलणं ऐकून सगळ्यांनाच हसू येतं. तर सावी रुक्मिणीजवळ जाऊन बसते आणि म्हणते की विनू तुझी आजी किती ब्युटिफुल आहे रे. त्यावर विनू सुद्धा म्हणतो हो आहेच ती. त्यानंतर सावी म्हणते आणि तिचे डोळे बघ ते सुद्धा किती सुंदर आहेत ना. त्यावर विनू म्हणतो हो सावी, तिचे डोळे सुद्धा खूप सुंदर आहे. आणि त्यानंतर सावी रुक्मिणीचे गाल ओढत म्हणते आणि तिचे गाल बघ किती मऊ आहेत. आणि ते बघून सगळ्यांनाच हसू येतं. तर सावी पटकन रुक्मिणीच्या गालावर किस करते आणि त्यामुळे रुक्मिणी घाबरते. आणि तेवढ्या वेळामध्ये विनू पटकन रुक्मिणीच्या हातून त्याचा बॉल घेतो आणि ते बघून सर्वजण हसत असतात. तर विनू आणि सावी पटकन बाहेर खेळण्यासाठी जातात. तर रुक्मिणी सिंधूकडे बघत असते आणि तिला सिंधूसोबत घालवलेले काही क्षण आठवतात आणि ती मनाशी म्हणते की ही मुलगी अगदी तिच्या आईसारखीच आहे. सिंधूसुद्धा त्यावेळी सिंधुगिरी करायची आणि आता ही मुलगी सावीगिरी करत आहे. त्यानंतर रात्री सावी अभ्यास करत बसलेली असते आणि त्यानंतर सिंधू तिथे येते. ती सावीला विचारते की तुझा अभ्यास झाला आहे का. त्यावर सावी सांगते हो. आणि त्यानंतर सिंधू तिला तिचं सगळं सामान आवरून ठेवायला सांगणार. इतक्यात सावी म्हणते की आई मला माहीत आहे, सगळी वह्या पुस्तकं बॅगमध्ये भरून बॅग व्यवस्थित ठेवायची आहे. आणि सावीचं ते बोलणं ऐकून सिंधू खुश होते आणि तिचं कौतुक करते. त्यानंतर ती सावीला सांगते की तू नेहमी अशीच चांगली वागत राहा, कारण आता आपण लोकांच्या घरी राहत आहोत ना. आणि त्यावर सावी सुद्धा हो म्हणते. मात्र त्यानंतर ती सिंधूला म्हणते की विनूचे आजी आजोबा किती छान आहेत ना ग, मला तर असं वाटतं की ते माझेच आजी आजोबा आहेत. आणि ते ऐकून सिंधूला वाईट वाटतं. ती मनाशी म्हणते की सावी ही सगळी माणसं तुझ्या हक्काची आहेत, पण मी तुला ते सांगू शकत नाही. जेव्हा लोक मला तुझ्या वडिलांचं नाव विचारतात तेव्हा मला त्यांना सांगून टाकावंसं वाटतं की तू राघव रत्नपारखींची मुलगी आहे, पण मी तसं करू शकत नाही, कारण जे दुःख मी भोगलं आहे ते दुःख मी तुझ्या वाट्याला येऊ देणार नाही. दुसरीकडे राणी तिच्या रूममध्ये कपड्यांच्या घड्या घालत असते. त्याचवेळी राजश्री तिथे येते. ती राणीला विचारते की तू या रूममध्ये काय करत आहे. त्यावर राणी विचारते म्हणजे, तर राजश्री तिला सांगते की आता तुझं आणि राघवचं लग्न झालं आहे, तुम्ही दोघे जण नवरा बायको आहात, मग तू राघवच्या रूममध्येच जाऊन राहा. त्यावर राणी म्हणते हो आई, पण आमचं लग्न अजून पूर्ण झालेलं नाहीये. त्यावर राजश्री म्हणते मी त्याबद्दल लवकरच वहिनींसोबत बोलणार आहे आणि तुमचं लग्न पूर्ण करणार आहे, पण आता तसेही तुम्ही नवरा बायकोच आहात ना, मग तू राघवच्या रूममध्येच जाऊन राहा. मात्र राणी या गोष्टीसाठी नकार देते, परंतु राजश्री तिचं काही ऐकत नाही. ती राणीचा हात पकडूनच तिला राघवच्या रूममध्ये घेऊन जाते. तर त्या दोघींना बघून राघव त्यांना काय झालं ते विचारतो. तर राजश्री त्याला सांगते की आजपासून राणी इथेच राहणार. आणि ते ऐकून राघवला धक्का बसतो. तो राजश्रीला म्हणतो की आई या सगळ्याची काही गरज आहे का. त्यावर राजश्री म्हणते हो राघव याची गरज आहे, कारण तुम्ही दोघे जण नवरा बायको आहात. तर राघव म्हणतो पण हे लग्न कोणत्या परिस्थितीमध्ये आणि कशासाठी झालं हे माहिती आहे ना तुला. त्यावर राजश्री म्हणते ते सगळं मला माहीत आहे, पण राणी आजपासून तुझ्याच रूममध्ये राहणार. आणि त्यानंतर ती तेथून निघून जाते. तर राघव आणि राणी फक्त एकमेकांकडे बघत असतात. आणि त्यानंतर राघव राणीला सांगतो की तू बेडवर आरामात झोप, मी सोफ्यावर झोपतो. आणि त्यावर राणीसुद्धा हो म्हणते. आणि त्यानंतर ती राघवकडे बघत मनाशी विचार करते की सर्वजण म्हणत आहेत ते खरं असेल का. खरंच सिंधू आल्यामुळे माझ्या आणि राघवच्या नात्यावर त्याचा परिणाम होईल का. सिंधू खरंच इथे विनूसाठी आली आहे की राघवच्या जवळ जाता यावं म्हणून आली आहे. आणि राणीला इतका विचार करताना बघून राघव तिला काय झालं ते विचारतो.
मात्र राणी त्याला काही सांगत नाही. तर राघव तिला म्हणतो की आपण एक काम करूया, विनूला सुद्धा इथेच घेऊन येऊ. आणि त्यावर राणी सुद्धा आनंदाने हो म्हणते. तर दुसरीकडे सिंधू सावीला सांगत असते की या घरातील कोणासोबतही तू जास्त मैत्री करू नको, कारण जोपर्यंत विनू बरा होत नाही तोपर्यंतच आपण इथे राहणार आहोत. एकदा का विनू बरा झाला की आपण पुन्हा आपल्या गावाला जाणार आहोत. आणि तिकडे गेल्यानंतर तुला जर इकडच्या लोकांची आठवण आली आणि तू रडायला सुरुवात केली तर मी तुला पुन्हा इकडे घेऊन येणार नाही, हे लक्षात ठेव. आणि त्यावर सावी तिला विचारते, पण आई, मी गावाला तर कित्येक जणांशी मैत्री करते, तेव्हा तू मला असं काहीच सांगितलं नाही. मग आत्ताच असं का सांगत आहे आणि तू सतत त्यांना लोक लोक असं का बोलत आहे? आणि त्यावर सिंधू म्हणते, काही नाही, परंतु त्याच वेळी विनू त्या ठिकाणी येतो. तो सिंधूचे आभार मानत म्हणतो की डॉक्टर काकू, तुम्ही माझ्यासाठी इथे थांबलात त्यासाठी खरंच थँक्यू. आणि विनूचं ते बोलणं ऐकून सिंधूसुद्धा खुश होते आणि त्यानंतर ते तिघेजण गप्पा मारत बसतात. सिंधू विनूला सांगत असते की तुझ्या रनिंग रेसच्या अगोदर मी तुला बरं करणार. आणि ते ऐकून विनू खूप खुश होतो. तर सावी म्हणते की विनू, तू काही काळजीच करू नको, कारण माझी आई जगातील बेस्ट डॉक्टर आहे. आणि त्यावर विनूसुद्धा हो म्हणतो. तर दुसरीकडे राघव आणि राणी विनूच्या रूममध्ये जातात, मात्र विनू त्या ठिकाणी नसतो. त्यामुळे ते दोघेही घाबरतात. मात्र त्यानंतर राघव राणीला म्हणतो की विनू कुठे असेल ते माहीत आहे मला. तर दुसरीकडे विनू सिंधूला म्हणत असतो की डॉक्टर काकू, आज मला तुमच्यासोबत इथेच झोपायचं आहे. आणि ते ऐकून सिंधू मनाशी म्हणते, विनू इथे झोपलेलं कोणालाच आवडणार नाही. आणि त्यानंतर ती विनूला समजावते. मात्र विनू काही ऐकत नाही आणि मग नाईलाजाने सिंधू त्याला तिथेच झोपवते. मात्र त्यावेळी तिला अंकुरसोबत घालवलेले काही क्षण आठवतात आणि ती मनाशी म्हणत असते की राघव, जर त्यावेळी तुम्ही माझी बाजू समजून घेतली असती तर आज आपण सर्वजण एकत्र असतो. मात्र आता या सगळ्याचा विचार करून काही उपयोग नाही, कारण तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप पुढे निघून गेला आहात. आणि त्याच वेळी राघव राणी तिथे येतात. राघव विनूवर ओरडतो की तुला मी किती वेळा सांगितलं आहे, आम्हाला न सांगता रूममधून बाहेर पडू नको. तर सिंधू म्हणते की तुम्ही प्लीज त्याच्यावर ओरडू नका, तो लहान आहे. तर राणी म्हणते, अगं तो लहान आहे पण तुला कळत नाही का, तो इथे आला आहे ही गोष्ट तू आम्हाला का सांगितली नाही? आणि त्यावर विनू म्हणतो की मम्मा, तू प्लीज डॉक्टर काकूंवर ओरडू नको, त्यांनी मला सांगितलं होतं पण मीच ऐकलं नाही. आणि ते ऐकून राणी गप्प बसते. तर राघव विनूला म्हणतो की चल तू आमच्यासोबत झोप. मात्र विनू नकार देतो. राणीसुद्धा त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करते. मात्र विनू म्हणतो की आज मला डॉक्टर काकूंसोबतच झोपायचं आहे. मात्र शेवटी सिंधू त्याला समजावते आणि त्यामुळे विनू राघव राणीसोबत त्यांच्या रूममध्ये जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सिंधू पहाटे जागी होते. तिला आठवतं की रुक्मिणीने सांगितलं आहे की 5 ते 6:15 या काळातच तुला स्वयंपाकघराचा वापर करता येईल. आणि त्यानंतर ती पटकन तयार होऊन किचनमध्ये जाते आणि त्यानंतर ती तिच्यासाठी आणि सावीसाठी नाश्ता बनवते. त्याचवेळी राजश्री तिथे येते. तर सिंधू पटकन तिला गुड मॉर्निंग विश करते. मात्र ते ऐकून राजश्री रागातच तिच्याकडे बघते. त्या दोघींनाही त्यांनी एकत्र घालवलेले अनेक क्षण आठवतात. आणि त्यानंतर सिंधू पुन्हा एकदा राजश्रीला विचारते की मी तुमच्यासाठी चहा ठेवू का? मात्र राजश्री रागातच म्हणते की काही गरज नाहीये. आणि त्यामुळे मग सिंधू तिने बनवलेला नाश्ता घेऊन तेथून निघून जाते. तर दुसरीकडे राघवला स्वप्न पडतं की तो, सिंधू आणि त्यांचा मुलगा अंकुर तिघेजण झोपले आहेत. राघव प्रेमाने त्या दोघांकडे बघत आहे आणि त्याच वेळी त्याला राजश्री चहा पिण्यासाठी उठवत असते. मात्र राघव झोपेत सिंधूचं नाव घेतो आणि त्यामुळे राजश्रीला धक्काच बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत, सावीच्या हातून रत्नपारखींच्या घरातील एक कुंडी फुटते. तर रुक्मिणी लगेच त्याचे पैसे सिंधूकडे मागते. मात्र सिंधूकडे एवढे पैसे नसतात. त्यामुळे ती हे सगळं कसं मॅनेज करायचं याच गोष्टीचा विचार करत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.